डे 3 ऑफ माय रनिंग जर्नी। आज संध्याकाळी मी पुन्हा रनिंगसाठी रेडी झालो, शूज घातले आणि रनिंग लोकेशनकडे निघालो। आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे कारण आज माझा व्हिडिओ शूट करायला कोणीही नव्हतं, म्हणून मी स्वतःच मोबाईल हातात घेऊन रनिंग करत व्हिडिओ रेकॉर्ड केला। पण एक गोष्ट लक्षात आली, रनिंगसाठी परफेक्ट सेटअपची गरज नसते, कन्सिस्टन्सी आणि एक स्ट्रॉंग माइंडसेटची गरज असते। रनिंग सुरू करायच्या आधी मी 10 मिनिटं वॉर्मअप केला। वॉर्मअप करणं खूप महत्त्वाचं असतं कारण डायरेक्ट रनिंग सुरू केली तर मसल टाईट असतात आणि इंजुरी होण्याचे चान्स वाढतात। वॉर्मअप नंतर मी सुरू केली रनिंग। रनिंग करताना मी काही गोष्टी फॉलो करतो। पहिली गोष्ट म्हणजे बॉडी सरळ ठेवतो, खूप पुढे किंवा मागे झुकत नाही। त्यानंतर खांदे रिलॅक्स ठेवतो। बरेच बिगिनर्स रनिंग करताना शोल्डर टाईट करतात, त्यानंतर मी समोर बघत रन करतो आणि हात नॅचरली मूव्ह करतो। यामुळे आपल्याला रनिंग करायला खूप फायदा होतो। आज मी 20 मिनिट कंटिन्युअसली रन केले। रनिंग करताना स्पीडपेक्षा ब्रीदिंगवर जास्त फोकस केला। मी प्रयत्न करतोय की डीप ब्रीदिंग करावी। नाकातून श्वास घेऊन तोंडातून सोडला की बॉडीला ऑक्सिजन चांगला मिळतं। सुरुवातीला मला वाटायचं की फास्ट धावलं म्हणजे चांगली रनिंग होते, पण आता लक्षात येतंय एंड्युरन्स खूप महत्त्वाचा आहे। जर तुम्ही बिगिनर्स असाल तर सुरुवातीला स्पीडवर फोकस करण्यापेक्षा एंड्युरन्सवर फोकस करा। आज रनिंग करताना मला एक गोष्ट जाणवली, रोज थोडं इम्प्रूव्ह होणं हीच खरी प्रोग्रेस आहे। कधी स्पीड इम्प्रूव्ह होईल, कधी स्टॅमिना इम्प्रूव्ह होईल, तर कधी फक्त डिसिप्लिन इम्प्रूव्ह होईल। 20 मिनिटं रन कंप्लीट झाल्यानंतर मी 5 मिनिटं वॉकिंग केली। रनिंग नंतर अचानक थांबण्यापेक्षा वॉकिंग करणं बॉडीसाठी चांगलं असतं। त्यानंतर मी 10 मिनिटं स्ट्रेचिंग केली। स्ट्रेचिंगमुळे मसल रिलॅक्स होतात, रिकवर फास्ट होते आणि नेक्स्ट डेसाठी बॉडी चांगली राहते। स्ट्रेचिंगवर एक प्रॉपर व्हिडिओ बनवायचे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, त्यावर आपण काम करू। हा फक्त डे 3 आहे, जर्नी अजून खूप मोठी आहे, पण रोज एक स्टेप पुढे जातोय। भेटूयात डे 4 मध्ये। जय हिंद।